छत्रपती संभाजीनगरचे डीसीपी रत्नाकर नवले आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, उद्या जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, एक कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर मोठी आहे, कसा असणार आहे सगळा बंदोबस्त, कसं नियोजन केलं आहे? संभाजीनगर शहरामध्ये इलेक्शनच्या अनुषंगानं आवश्यक ती पूर्वतयारी पोलीस विभागामार्फत करण्यात आलेली आहे। साधारणपणे सर्व बूथ आणि सेक्टर पेट्रोलिंग 100 मीटरवर बंदोबस्त आहे बूथच्या। त्यामध्ये आम्ही जवळजवळ 3,500च्या जवळपास पोलीस आणि 1900च्या आसपास होमगार्ड डिप्लॉय केलेले आहेत। याच्यामध्ये जे क्रिटिकल बूथ आहे तिथं विशेष करून SRPF ची डिप्लॉयमेंट आहे। त्यासोबत अचानक काही परिस्थिती उद्भवली किंवा बॅकअप किंवा स्ट्रायकिंग फोर्स म्हणून जवळजवळ 12 आणि 10 22 अशा स्ट्रायकिंग फोर्स आहेत की जे अचानक एखाद्या एरियामध्ये काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवली किंवा काही अडचण आल्यानंतर ते तात्काळ त्या ठिकाणी पोहोचू शकतील। सोबतच सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी, त्याचसोबत सर्व दुय्यम अधिकारी असे मिळून आमच्या जवळपास 70च्या आसपास सेक्टर पेट्रोलिंग असणार आहेत, ती जेणेकरून त्याच्यामध्ये ते एक 4 ते 5 किंवा 6 बूथ बिल्डिंग मिळून एक सेक्टर आणि अशा पद्धतीने 63 सेक्टर अधिकारी आणि सोबत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे सुद्धा पेट्रोलिंग करणार आहेत। त्यामुळं 5 ते 7 मिनिटांमध्ये पोलिसांचा रिस्पॉन्स कुठल्याही घटनेला तात्काळ मिळून जाईल। थँक्यू। सर, जे संवेदनशील बूथ आहेत त्या ठिकाणी काय खबरदारी घेण्यात आली? तेच सांगतो मी आपल्याला। संवेदनशील बूथच्या ठिकाणी एक्स्ट्रा मॅनपॉवर जी इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईनप्रमाणे आहे ती देण्यात आलेली आहे। त्यासोबतच SRPFची डिप्लॉयमेंट त्या संवेदनशील बूथच्या ठिकाणी आहे आणि संवेदनशील बूथला जे सेक्टर अधिकारी आहेत ते वारंवार भेट देतील आणि ते इन्शुअर करतील की तिथे काही अडचण होणार नाही। सर, आपण SST पथक स्थापन करण्यात आलेत, मात्र काही ठिकाणी जे आहे ते वाहनांची तपासणी होत नाही, विशेष करून नक्षत्रवाडी परिसरात। ठीक आहे, असं जर काही स्पेसिफिक असेल तर आम्ही चेक करतो, परंतु SST पथकांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि रोज आणि दिवसा आणि रात्रीसुद्धा आमचे अधिकारी आणि अंमलदार अधिकारी तिथं जाऊन चेक करत असतात। त्याचे फोटोही आमच्याकडे येतात, ते सर्वजण हजर आहेत का नाहीत ते। ठीक आहे सर, आता जे आहे ते आज मकर संक्रांत आहे, उद्या जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, एकंदरीत मतदारांना आणि उमेदवारांना काय आव्हान असणार आहे? मतदारांना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं। पोलीस विभागामार्फत सुरक्षा बंदोबस्ताच्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत आणि ही मतदान प्रक्रिया निर्भयपणे, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस विभाग आवश्यक ती कार्यवाही करत आहे। थँक्यू। सर, हुल्लडबाजांना काही इशारा आहे का? हुल्लडबाजांना म्हणजे म्हणण्यापेक्षा कुठल्याही व्यक्तीनं किंवा कुठल्याही इस्मानं कायदा हातात घेऊ नये। कायदा हातात घेतला तर कायद्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल। निश्चित आपण बघतो आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे DCP रत्नाकर नवले होते, ज्यांनी आपल्या संवाद साधला। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।